रामकृष्ण हरी. मी मुलांना पण सांगणार आणि आईवडिलांना पण सांगणार. तर आईवडील मुलांसाठी कष्ट करून जमवून ठेवतात, ती पण पिढी त्यांच्या लेकरांसाठी करणार आहेत. पण मुलांना मी एकच म्हणणार, म्हणजे संदेशमधून सांगते बरं, रागणं काही उद्या, की तुम्ही आईवडिलांना असं म्हणूच नका आमच्यासाठी तू काय केलं. बाळांनो, जेव्हा तुम्ही लहान होते ना, तेव्हा आईवडिलांनी काय कष्ट केले ते आईवडिलांना माहिती असतं, कारण तुम्ही बी तुमच्या लेकरांसाठी करणार आहेत. तर आईवडील म्हणतात, मी चाळमध्ये राहिलो, वरती पत्र्याचं शेड होतं, मला तिथे गरम होत होतं, तेच माझ्या लेकरांच्या राशीला, माझ्या लेकरांच्या भविष्याला नको यायला म्हणून आई वडील फ्लॅट घ्यायचा प्रयत्न करतात स्लॅबचा, की त्यांना गरम नको व्हायला म्हणून. म्हणजे इतके विचार करतात ते स्वतः आधी त्यांना ते भोगलेलं असतं ना. तर मुलांसाठी त्यांना वाटतं खूप सुख यावं आणि त्यांच्या पंखांमध्ये खूप सुंदर बळ यावं आणि त्यांनी उंच आकाशी भरारी घ्यावी, असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. म्हणून त्यांना कधीच असं म्हणू नका की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. नाही रे, खूप काही केलेलं असतं, फक्त ते सांगू शकत नाही, हे रिॲलिटी आहे. कारण आमच्या दरबारमध्ये येणारे लोक असं सांगतात ना, मन भरून येतं, डोळ्यामध्ये पाणी येतं, पण मी त्यांना तसं ते दाखवू शकत नाही. मग त्यांना समजवणार कसं ना मी. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया. तर बघा, तुम्हाला पटलं असेल, नाही पटायला पण पाहिजे, खरी गोष्ट ही. आज आईवडील, तुम्ही पण उद्या आईवडील होणार आहेत, त्यामुळे पिढी चालणारच आहे. म्हणून जसं आपण पेरणार ते उगणार आहे. बाळांनो, बघा तुम्हाला पटलं का माझं म्हणणं. रामकृष्ण हरी.